गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। विद्यार्थी सशक्तीकरण 16 विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने असंख्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ओम साई लॉन सिन्नर फाटा नाशिक रोड येथे पार पाडण्यात आला। या सोहळ्यास प्रमुख मार्गदर्शक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस नाशिक भूषण अमोल भाऊ भागवत यांनी केले। आयोजन मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष अविनाश वाघ, दीपक वाघ आणि लोकप्रिय नगरसेवक हरीश भाऊ भडांगे यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना अचानक तातडीने आयोजित केलेल्या बैठकीमुळे जावे लागल्याने कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आर्टिलरीचे कर्नल मच्छिंद्र शिरसाट, जयराम भाई हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुनील जाधव, मनपा नगरसेवक हरीश भाऊ भडांगे, मनपा नगरसेविका जयश्रीताई खरजूल, मनसे महिला शहराध्यक्ष अक्षराताई घोडके, भाजपा नेते माननीय नगरसेवक मधुसूदन गायकवाड, शिवसेना नेत्या जनसेविका रोहिणीताई वाघ, हरिभक्त परायण साक्षीताई पळसकर, शिवसेना नेते योगेश भोर, विशाल कलेक्शन संचालक मयूरभाऊ गणोरे, निर्भीड ज्योत संचालिका आशाताई कर्डक मोरे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेशभाऊ करंजकर, शिवसेना नेते नितीन खरजूल, शिवसेना नेत्या अस्मिता देशमाने, भाजप नेत्या सुषमाताई गोराणे, स्वराज्य पक्ष महिला उपाध्यक्ष रेखाताई जाधव, मनसे उपतालुकाध्यक्ष कैलासभाऊ भोर, जनसेवक दीपक भाऊ वाघ, जनसेवक रविभाऊ वाघमारे, जनसेवक अनिल मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। शिक्षण अधिकारी, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्याकडे ठरल्याप्रमाणे आलेल्या यादीप्रमाणे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी भविष्यात कसे नियोजन करता येईल याबाबत लवकरच येत्या काळात चर्चा करण्यात येणार आहे। कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी अतिशय नियोजनशील पद्धतीने नूतन विद्या मंदिर येथील शिक्षक ललित भदेसर यांनी सूत्रसंचलन केले। तसेच रोहिणीताई वाघ, ज्योतिताई परदेशी, कीर्तिताई उदावंत, सविताताई आहे, रमेशजी चेवले, दिलीप गायकवाड, संजय बलकवडे, सुभाष ठुबे, श्याम डावरे, दिनेश झुटे, तुकाराम हांडगे, अजय चव्हाण, पंडित मोरे, बिस्मिल्ला खान, अमित लोखंडे, किरण भाऊ पगारे, स्वप्नील वाघ, अरुण पगारे, सागर सोनकांबळे, सुरेश सातव, राहुल जमदाडे, साईल अन्सारी, विनायक सोनवणे, सागर वाघ, मनोज वाघ, दहावीत सुतार, समाधान पगारे, दीपाली वाघ, लताबाई गायकवाड, विशाल भाऊ जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते असलेल्या नाशिक भूषण अमोल भाऊ भागवत यांनी विद्यार्थ्यांना पुनशः प्रेरित केले। मिल्खा सिंग तसेच अनेक महान व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या पद्धतीने नियोजन केले आणि त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये यश संपादन केले याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष अविनाश वाघ आणि त्यांच्या कुटुंबियांनी 2 विद्यार्थ्यांना रोख रक्कम म्हणून शिष्यवृत्ती सुद्धा दिली आहे। त्यानंतर उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले। गरीब परिस्थिती असलेल्या निराधार विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आयोजकांनी विद्यालयाकडून यादी मागून लवकरच त्यांची जबाबदारी घेण्यात येईल या पद्धतीने उपस्थितांना आश्वासन दिले। जो मुलगा पळतो भारताला पळतो भारताला रक्त कंबाळ होताना अनेक अडचणी येतात आणि अशा अडचणींवर मात केली त्याला समाजाला ऐकायचं कारण की त्याच्या मागे एक कोण दिलेले त्याला इंडियन एअरलाइन्सच्या विमानामधून त्याला कोचर होत 45.9 सेकंदामध्ये स्पर्धा केली तुझी तयारी करताना 45.9 याच्यावर तुला करायला आणि तुमच्या सर्वांसाठी प्रेरणा बसून तुम्हाला सांगतो मिल्खा सिंग हा अनेकांसाठी मला वाटतं प्रेरणा आहे। त्याच्या गर्लफ्रेंडला त्याच्या प्रेयसीला तो म्हणतो की माझ्या नावाने राष्ट्रीय सुट्टी असेल तो बघा कसा आहे तो त्याच्या गर्लफ्रेंडला सांगतोय माझ्या नावाने राष्ट्रीय सुट्टी असेल भारतामध्ये माझ्या नावाने राष्ट्रीय सुट्टी दिली जाईल मला आमच्याबरोबर मला कळायचं आहे आता आपल्याकडे ज्यावेळेस आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे मी म्हणतो काही जे हिंदुस्थानचा पिक्चर म्हणजे फार मोठा संदेश होता हे सर्व केल्यानंतर ज्यावेळेस निवृत्ती येते पाकिस्तानचा कोच त्याला सांगतो पाकिस्तानचा कोच त्याला सांगतो मी कसं आहे ही तुझ्या जीवनातली आखरी स्पर्धा आहे पाकिस्तानचा कोच त्याला काय सांगतो विकास आहे तुझ्या जीवनातली आखरी रेस आहे तेव्हा त्याचं उत्तर पण एकच होतो म्हणजे मी पळत सुद्धा त्या सुद्धा तर ही जिगर जोपर्यंत तरुणांमध्ये येत नाही तरुणांच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत विकास म्हणजे आयुष्यावर फोकस कसा करावा आपल्या
वैयक्तिक आपले जे गोल्स ते आपण कसे अचीव करावे हे ठरवलं. आणि ऐका, जर तुम्ही 2025 मध्ये आहात तर तुम्ही 2020 च्या टॅलेंटनी तुमच्याकडे 2020 चा टॅलेंट 2020 मध्ये तुमची बुद्धिमत्ता आहे त्या टॅलेंटच्या बुद्धिमत्तेच्या जीवावर तुम्ही 2025 मध्ये प्रवेश नाही करू शकत. जर तुम्हाला कोटीची प्रॉपर्टी कमवायची तर ती माझ्यामध्ये होऊन जाते. पण जर तुम्हाला 5,000 कोटीची प्रॉपर्टी कमवायची तर त्याच्याकरता एक वेगळं स्किल आहे, त्याच्याकरता एक वेगळी सिस्टम आहे, त्याच्याकरता एक वेगळं टॅलेंट आहे तुमच्यामध्ये आहे. काही करता तुम्ही इमानदार करू शकता. सचिन तेंडुलकर नाव ऐकलंय तुम्ही? त्यांचं शिक्षण किती होतं माहिती आहे तुम्हाला? किती होतं? किती? आवाज नाही आला. 10वी. तरीही उत्कृष्ट क्रिकेटर ते बनले. पण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण किती उत्कृष्ट जरी क्रिकेट खेळला तरी प्रत्येक जण सचिन तेंडुलकरच होईल असं सांगता येणार नाही. कारण त्याला ही जिद्द चिकाटी आणि तेवढा आत्मविश्वास असावा लागतो. आज लतादीदी सारखं गायन. एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.